नमस्कार मित्रांनो, मी महादेव गायकवाड शिक्षण सारथी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षण सेवकांच्या दृष्टीने किंवा नव्याने रुजू जे शिक्षक झाले आहेत किंवा होणार आहेत त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जिल्हा बदली या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत। जिल्हा बंदी कोणत्या शासन निर्णयानुसार आहे आणि ही बंदी उठावी यासाठी कोणते प्रयत्न चालू आहेत किंवा केले आहेत या संदर्भात आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। तर सर्वात प्रथम आपण शिक्षकांच्या बदल्या कोणत्या धोरणानुसार होतात सध्या हे पाहणं खूप गरजेचं आहे। तर त्या संदर्भात एक शासन निर्णय पवित्र पोर्टल भरती संदर्भात 21 जून 2023 हा शासन निर्णय खूप महत्त्वाचा आहे शिक्षण सेवकांच्या दृष्टीनं। त्या शासन निर्णयामध्ये स्पष्ट दिलेलं आहे की नवीन शिक्षक जे रुजू होतील त्यांना जिल्हा बदलीस बंदी आहे। त्यानंतरची जी बदली आहे ती आहे आंतरजिल्हा बदली। आंतरजिल्हा बदली ज्या धोरणानुसार राबवली जाते ते धोरण 23 मे 2023 रोजी प्रसिद्ध झालेलं आहे। त्यानंतर आहे जिल्हा अंतर्गत बदली। तर जिल्हा अंतर्गत बदली ही 18 जून 2024च्या शासन निर्णयानुसार राबवली जात आहे। आता येऊया शिक्षण सेवकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय म्हणजे 21 जून 2023 रोजी जो शासन निर्णय प्रसिद्ध झाला आहे त्या शासन निर्णय शिक्षण सेवकांच्या बदली संदर्भात खूप महत्त्वाचा आहे। कारण त्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 4 मध्ये स्पष्टपणे नमूद केलं आहे की नव्याने नियुक्त होणारे शिक्षक हे जिल्हा बदलीस पात्र नसतील किंवा जिल्हा बदलीस बंदी आहे। म्हणजे काय, तर तुम्ही ज्या जिल्ह्यात जॉईनिंग आहात तो जिल्हा सोडून तुम्हाला दुसऱ्या जिल्ह्यात बदली करता येणार नाही असा त्या नियमाचा अर्थ आहे की जिल्हा बदलीस बंदी आहे। परंतु इथं एक मुद्दा मी स्पष्ट करू इच्छितो की बंदी फक्त जिल्हा बदलीस आहे, जिल्हा अंतर्गत बदलीस नाही। म्हणजे तुम्ही जर एखाद्या जिल्ह्यात नियुक्त असाल तर जे काही प्रचलित नियम आहेत बदली संदर्भात म्हणजे दुर्गम सेवा असेल तर 3 वर्षे आणि सर्वसाधारण सेवा असेल तर 5 वर्षे या अटी शर्ती पूर्ण केल्यानंतर जिल्हांतर्गत बदली म्हणजे तालुका सोडून दुसऱ्या तालुक्यात जिल्ह्यातल्या जिल्ह्यात बदली करायला काही अडचण नाही। परंतु आपल्याला ज्यावेळेस जिल्हा बदली करायची त्यावेळेस खरी अडचण आहे। कारण या शासन निर्णयानुसार नव्याने रुजू जे शिक्षक होणार आहे त्यांना जिल्हा बदलीस बंदी आहे। तर या संदर्भात आम्ही पवित्र पोर्टल शिक्षक कृती समितीमार्फत नागपूर हिवाळी अधिवेशनामध्ये माननीय ग्रामविकास मंत्री यांची भेट घेऊन नव्याने जे शिक्षक रुजू झाले आहेत जे शिक्षण सेवक आहेत त्यांनाही जिल्हा बदलीस संधी देण्यात यावी आणि जी काय बंदी घातली आहे ती उठवण्यात यावी यासाठी प्रयत्न केले आहेत। यासाठी रीतसर आम्ही मंत्री महोदयांना निवेदन दिलेलं आहे आणि या संदर्भात शिक्षण सेवकांच्या किंवा नव्याने रुजू झालेल्या शिक्षण सेवकांच्या काही व्यथा आहेत त्याही मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि अशी विनंती केली आहे की शासनाला की आमचाही सहानुभूतीपूर्वक विचार करून जे काय पूर्ववत बदलीचं धोरण आहे शिक्षकांच्या जे काय बदलीचं धोरण आहे की ज्यानुसार जिल्हा बदली करता येते ते धोरण पूर्ववत करावं आणि नव्याने रुजू झालेले जे शिक्षक आहेत त्यांनाही जिल्हा बदलीस पात्र ठरवावं आणि जी काय बंदी घातली आहे ती उठवावी। ह्या निवेदनात आपण याचाही विचार केला आहे किंवा समावेश केला आहे की जे काय नव्याने शिक्षक रुजू होणार आहेत त्यांनाही जिल्हा बदलीस बंदी नसावी, त्यांनाही भविष्यात कोणत्याही अडचणी येऊ नयेत हे आपण त्या निवेदनात स्पष्टपणे नमूद केलं आहे। कोणकोणत्या अडचणी आपल्याला येणार आहेत किंवा येत आहेत हेही त्या निवेदनात आपण स्पष्ट केलं आहे। या सर्व भेटीगाठीनंतर निश्चितच मित्रांनो एक गोष्ट सांगू इच्छितो की जे काही नवीन शासनाचं बदली संदर्भात धोरण तयार होणार आहे त्यामध्ये शिक्षण सेवकांना किंवा नव्याने रुजू होणाऱ्या शिक्षकांचाही समावेश केला जावा यासाठी प्रयत्न सर्व स्तरावर सुरू आहेत आणि यामुळे येणाऱ्या काळात निश्चितच काहीतरी सकारात्मक घडेल अशी आम्हाला पूर्णपणे आशा आहे। या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आहे निश्चितच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि अशाच नवीन आणि अधिकृत माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद।